स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। महाराष्ट्रातील जे डीएड आणि बीएड झालेले विद्यार्थी आहेत, तसेच जे शिक्षक वृंद आहे, टीईटीच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिलेला आहे आणि जे शिक्षक सेवेत आहेत, ज्यांनी टीईटी पास केलेले नाही आहेत किंवा सीईटी पास केलेले नाही आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी अत्यंत महत्वाची सूचना आहे। अत्यंत महत्वाची सूचना म्हणजे काय, तर टीईटी जी होणार आहे 23 नोव्हेंबरला, या टीईटीचा अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे ती आजची शेवटची तारीख आहे आणि आजची शेवटची तारीख ही रात्री 12 वाजेपर्यंत असणार आहे। 11:59 पर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे। तर जे विद्यार्थी बीएड झालेले आहेत, जे बीएड म्हणजे सेकंड इयरला असतील, ज्यांचं झालेलं आहे, जे डीएड सेकंड इयरला आहेत, ज्यांचं झालेलं आहे, असे सर्व विद्यार्थी ह्या अर्ज करू शकतात। तसेच जे शिक्षक आता सेवेत आहेत परंतु सीटीटी किंवा टीईटी पास नाही आहेत, अशा सर्व शिक्षकांनी सुद्धा हा फॉर्म भरायचा आहे। शिक्षक वृंदांना पुन्हा एक विनंती करतोय की शिक्षक मित्रांनो, आपल्याला जरी शासनाच्या बाजूने पुनर्विचार याचिका दाखल जरी केली असेल सुप्रीम कोर्टामध्ये, तरी पण त्याचा रिझल्ट काय येणार आहे याबद्दल आपण अजूनपर्यंत साशंक आहोत। त्यामुळे आपण आपले 1200 किंवा 700 रुपये जरी जाईल 2 पेपरचे, तरी पण आपण हा पेपर आपण आपली पात्रता तर आपली आहेच, परंतु जर परीक्षा आपण दिलीत तर नक्कीच आपल्याला स्वतःची पात्रता समजेल आणि आपण त्यासाठी लायबल असू। आणि जर शासनाने पुन्हा किंवा सुप्रीम कोर्टाने तोच निर्णय जर तसाच ठेवला, तसाच राखला, तर आपल्यावर मात्र त्यात गंभीर आपल्या वेगळं काहीतरी होईल आणि आपण पुन्हा त्यात घाबरले जाणार आहात सुद्धा, हे लक्षात घ्यायचं आहे। कारण सुप्रीम कोर्टाने डायरेक्ट त्यात म्हटलेलं आहे की तुम्हाला सेवेत ठेवता येणार नाही, तुम्हाला सक्तीनं त्या ठिकाणी तुम्हाला रिटायर केलं जाणार आहे, असं सुद्धा त्या ठिकाणी म्हटलेलं आहे। त्यामुळे आपण याचा न विचार करता आपल्याकडे असलेला जो वेळ आहे 40 दिवस किंवा 45 दिवस, तर या 45 दिवसामध्ये जेवढा अभ्यास आपल्याला करता येईल तेवढा अभ्यास आपल्याला करून सीटीईटी किंवा टीईटी, ही जी टीईटी आहे ही टीईटी पास कसं होता येईल यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचे आहे। म्हणून जर आपण अजूनपर्यंत फॉर्म भरलेला नसेल तर आवर्जून आज रात्री 12 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। त्यामुळे हा फॉर्म भरायचा आहे शिक्षक मित्रांनो। दुसरी एक गोष्ट की जुने जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांचे जे काही डीएडची मार्कशीट आहे, त्या डीएडच्या मार्कशीट वरती सर्टिफिकेट नंबर नाही, तर त्यांनी काय करायचं आहे की तो जो तुमचा रोल नंबर आहे तोच रोल नंबर जर तुम्ही त्या ठिकाणी टाकला तर तुम्हाला अर्ज करता येणार आहे, पुढे जाता येणार आहे, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे। म्हणून जास्तीत जास्त शिक्षकांनी अजूनपर्यंत फॉर्म भरलेला असेल तर आवर्जून फॉर्म भरा आणि अदर जर काही मार्गदर्शन लागलं तर आपण कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मेसेज करू शकता। दुसरी गोष्ट, स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंगचा ग्रुप आहे टेलिग्राम आणि व्हॉट्सअपचा, त्यावर सुद्धा जॉईन व्हा आणि क्लासेसच्या संदर्भात, पुस्तकाच्या संदर्भात इतर काही मार्गदर्शन लागलं असेल तर नक्की तुम्ही फोन करू शकता आणि मेसेज सुद्धा करू शकता। या संदर्भातलं हे आजचं अपडेट होतं। हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच व्हिडिओ करता माझ्या चॅनल मात्र सबस्क्राईब करा। धन्यवाद।